नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक व आनंदाची बातमी. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात येणार. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आणि याच्याचमुळे या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1,339,49,25,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. आणि हा निधी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न अशा बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, या मंजूर करण्यात आलेल्या नुकसानग्रस्त मदत निधीचे वाटप कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे. पहिला विभाग अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामधील विविध भागामध्ये जुलै 2025 व ऑगस्ट 2025च्या दरम्यान यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता. त्याचप्रमाणे नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये जुलै 2025 व ऑगस्ट 2025 या दरम्यानच्या कालावधीत गडचिरोली, वर्धा, नागपूर या भागात झालेल्या नुकसानीकरिता. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मधील नुकसानीकरिता. छत्रपती संभाजीनगर विभाग हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी. नाशिक विभाग पहा, यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे अमरावती, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नाशिक या विभागातील एकूण 20 जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट 2025 या दरम्यानच्या काळात शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत निधीची रक्कम जमा करण्यासाठी लागणाऱ्या निधीस राज्य शासनाच्या माध्यमातून EIGR द्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यातील अपडेट आल्यास या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.